काय रे, नीताला डॉक्टरांकडे कधी नेणार आहेस? डॉक्टरांकडे? होय, येतो की. कधी? उद्या नेतो. आपल्याला एक बायको आहे, हे जरा ध्यानात असू द्या. सारखं उठून दादा दादा करायची गरज नाहीये. हो. धैर्य, एक मिनिट. इरा, इरा, धैर्य आलाय. अभिनंदन. आणि माझी खात्री आहे तू काम पूर्ण केलं असणार. नाही, ते काम नाही झालं. कसलं काम नाही? नाही, धैर्य मुजुमदारला यश हुलकावणी देतोय असं कुठलं काम? दादा, जरा नीट ऐकायचं. मी म्हटलं काम झालं नाही, होणारच नाही असं नाही. आणि यश धैर्याला हुलकावणी नाही देत, मिठी मारत. आणि ते जर मिठी मारत नसेल ना, तर हा धैर्य मुजुमदार त्याला आपल्या पद्धतीनं मिठीत घेतो. मी हिशोब ठेवत नाही, हिशोब करतो. तू काळजी कर नको. मला माहिती आहे हे लवकरच ते काम संपवतील. तुम्ही स्वीट घेणार का? चल, आलो की. हो, ये. द्या, तुमच्या पायांना मालिश करून देता. असू द्या हो, केवढी धावपळ असते त्या पायांना, जरा म्हणून आराम नसतो. भाऊ, सॉरी. म्हणजे मगाशी मी धैर्याची बाजू घेतली, ते तुम्हाला आवडलं नाही ना? कसं आहे ना सावी, कोणाची बाजू घ्यायची कोणाची नाही घ्यायची हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे. त्यात मी माझी मतं कधी लादली नाहीत आजपर्यंत आणि लादणार पण नाही. मग
भाऊ, तुम्हाला कुठल्या गोष्टीचं वाईट वाटलंय? सावे, आयुष्यभर मी जी तत्व जपत आलोय ना, ती तत्व, तो वारसा पुढं कुणीतरी चालवावा असं मला नेहमीच वाटत आलेलं आहे. पण तो वारसा पुढे चालवणारी व्यक्तीच जर गोंधळली ना, तर मग मला अस्वस्थ व्हायला होतं. तुझ्या बाबतीतही मला तेच वाटलं. पण भाऊ, तुमची तत्व तर चेतननं पाळायला पाहिजेत ना? त्यांनी पाळली, हा वारसा पुढे चालवला तर मला आनंदच आहे त्यात. पण हे सगळं त्यानंच करावं असं कुठे लिहिलेलं तर नाही ना, असा नियम तर नाही. होरी पण हा वारसा पुढे चालवू शकतात की? अरे, आपल्या कोल्हापूरचा इतिहास लय मोठा आहे. छत्रपती ताराराणी बाईसाहेबांसारख्या स्त्री योद्ध्यानं अशी वाटसर केली आहे, ज्या वाटेवरती चालायला बापे सुद्धा धजावणार नाही. बरोबर आहे तुमचं म्हणणं भाऊ. मी काय आमच्याच जातीला कमी लेखत नाही आहे, पण शेवटी सावी हे घर सोडून सासरची वाट धरणारच आहे. धरू दे की, जाऊ दे की सासरला. पण तिथं सुद्धा माझी सावी माझी तत्व सांभाळून तो वारसा पुढे चालवत ठेवणार. एक मिनिट, तुम्ही विसरताय का की मी इथं आहे म्हणून? आणि भाऊ, मी तुम्हाला आणि आईला सोडून कुठंच नाही जाणार, आधीच सांगून ठेवते मी. म्हण आता तू असं खूप म्हणून घे, पण जेव्हा देव तुझ्यासाठी निवडलेला राजकुमार दारात आणून उभा करेल की नाही, तेव्हा बघूया काय म्हणतीस.